टेक वर्ल्डमध्ये सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी अनपॅक्ड या इव्हेंटची. या इव्हेंटमध्ये सॅमसंगने 3 नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केलेत, 2 स्मार्ट वॉच लॉन्च केलेत आणि स्मार्ट ग्लासेस देखील लॉन्च केलेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोकस करणार आहोत ते 3 फोल्डेबल फोन्सवर. मजा म्हणजे गेल्या वर्षी सॅमसंगने जेव्हा फोल्ड 7 आणि फ्लिप 7 हे फोन लॉन्च केले होते, तेव्हा ॲपलच्या फोल्डेबल फोनची चर्चा सुरू होती. आणि आता सॅमसंगने 3 नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केलेत आणि आताही Appleच्या फोल्डेबल फोनची चर्चा सुरू आहे. यावर्षी तरी Appleचा फोन लॉन्च होतोय का नाही हे अजूनही माहीत नाही. पण Samsungने बाजी मारली हे फिक्स आहे. Galaxy Z Fold 8, Galaxy Z Fold 8 Ultra आणि Galaxy Z Flip 8 हे 3 फोन Samsungने काल लॉन्च केलेत आणि यंदाची खास गोष्ट म्हणजे Samsungने पहिल्यांदाच त्यांच्या फोल्डेबल लाईनअपमध्ये अल्ट्रा हे नाव आणलंय. सोबतच त्यांनी फोल्डचा आकारही पूर्णपणे बदलून टाकलाय. मग नक्की काय आहे या फोन्समध्ये, त्यांची किंमत किती आहे आणि तुमच्यासाठी कोणता फोन योग्य ठरेल, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी बघूया एकदम वेगळ्या आणि खास मॉडेलकडे, गॅलेक्सी Z फोल्ड 8. यावर्षी सॅमसंगने डिझाईनमध्ये सगळ्यात मोठा आणि धाडसी म्हणता येईल असा बदल या फोनमध्ये केलाय. मोबाईल म्हणलं की एक आकार आपल्या डोक्यात फिक्स असतो, पण नवीन Z फोल्ड 8 हा फोन मोबाईलच्या आकाराचा नाहीच आहे. पासपोर्ट स्टाईल वाईड डिझाईन मध्ये हा फोन लॉन्च केलाय. फोल्ड असताना याची स्क्रीन 5.5 इंच मोठी आहे आणि आपल्या नेहमीच्या फोनचा ॲस्पेक्ट रेशो हा 9:16 असतो, पण या फोनचा ॲस्पेक्ट रेशो 10:16 आहे. फोल्ड असताना फोन उघडल्यानंतर मेन स्क्रीन 7.6 इंच मोठी मिळते आणि त्याचा ॲस्पेक्ट रेशो 4:3 होतो. एकूणच हा फोन काय एका हाताने वापरण्याचा फोन नाहीये, बाकी हा डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले दिलाय. याची पीक ब्राईटनेस 3000 निट्स एवढी जाते. सो ब्राईट डिस्प्ले. बिल्ड क्वालिटी बद्दल सांगायचं झालं तर हा फोन उघडल्यानंतर अतिशय स्लिम वाटतो. त्याची जाडी अवघी 4.5 मिलीमीटर इतकी कमी आहे आणि वजन फक्त 201 ग्रॅम आहे. त्यामुळे हा फोन हातात अजिबातच जड वाटत नाही. थिकनेस आणि वजन कमी असलं तरी बॅटरी मात्र या फोनमध्ये आधीच्या फोल्ड 7 पेक्षा मोठी दिली आहे. या फोनमध्ये 4800 mAh बॅटरी मिळते, जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला आणि 20 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेराच्या बाबतीत म्हणाल तर यामध्ये 50 मेगापिक्सेलचा मेन सेन्सर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 10 मेगापिक्सेलचे 2 सेल्फी सेन्सर मिळतात. मेन कॅमेऱ्यांना 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट मिळतोय आणि 10x डिजिटल झूम मिळतोय. यामध्ये टेलिफोटो लेन्स मात्र नाही मिळत. बाकी यामध्ये नवीन Android 17 आउट ऑफ द बॉक्स मिळेल आणि Galaxy AI चे सगळे भन्नाट फीचर्स देखील यात मिळणार आहेत. कॅमेरामध्ये देखील खास नवीन AI फीचर्स दिलेत. दुसरा फोन म्हणजे Galaxy Z Fold 8 Ultra. हा खरं तर मागच्या वर्षीच्या फोल्ड 7 चं अपग्रेडेड व्हर्जन आहे. डिझाईनच्या बाबतीत हा फोन जुन्याच क्लासिक स्टाईलमध्ये येतो, पण हा फोन गेल्या वर्षीच्या फोल्ड 7 किंवा आताच्या 8 पेक्षाही स्लिम आहे हे विशेष. उघडल्यानंतर त्याची जाडी फक्त 4.1 एवढीच होते आणि एवढी कमी जाडी असूनही सॅमसंगने या फोनमध्ये तब्बल 5000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे. चार्जिंग सपोर्ट फोल्ड 8 सारखाच आहे. फोनच्या बाहेरचा डिस्प्ले साधारणपणे 6.5 इंच मोठा आहे आणि फोन उघडल्यानंतर आतमध्ये तब्बल 8 इंच मोठा डिस्प्ले पाहायला मिळतो. दोन्ही डिस्प्ले डायनॅमिक AMOLED 2x आहेत आणि दोन्हीला 120 हर्ट्झ अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे. सो गेमिंग आणि मल्टीमीडिया दोन्हीचा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक असणार आहे. कॅमेराबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आहे, त्यासोबतच 50 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 10 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स आहे, जी 3x ऑप्टिकल झूम आणि तब्बल 30x डिजिटल झूम सपोर्ट करते. मेन कॅमेराने 8K 30 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग पॉसिबल आहे. तिसरा फोन आहे Galaxy Z Flip 8. यामध्ये काही खास चेंजेस पाहायला नाहीत मिळाले. गेल्या वर्षीच्या Z Flip 7 मध्ये थोडासाच अपग्रेड आहे. डिझाइन वगैरे सेमच आहे. बाहेरच्या बाजूला 4.25 इंच मोठी सुपर AMOLED कव्हर डिस्प्ले मिळतोय आणि फोन उघडल्यानंतर नॉर्मल फोनप्रमाणे 6.9 इंच मोठा AMOLED 2x डिस्प्ले मिळतोय. कॅमेराच्या बाबतीत म्हणाल तर 50 मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आहे आणि 12 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड लेन्स मिळते. सेल्फीसाठी परत 10 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिलाय. यामध्ये बॅटरी 4300 mAh एवढी मोठी मिळते. छोटी बॅटरी असली तरी ऑप्टिमायझेशन चांगलं असल्याचा दावा कंपनीने केलाय, त्यामुळे एक दिवस ही बॅटरी आरामात टिकेल असं सॅमसंग म्हणतंय. आता बघूया की तिन्ही फोनमध्ये कॉमन काय आहे. सगळ्यात मेन तर प्रोसेसर. तिन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर मिळतो, जो गॅलेक्सी फोनसाठी खास ऑप्टिमाइज केलेला आहे. सगळ्या बेस मॉडेल्समध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज ऑप्शन मिळतोय. फोल्डच्या दोन्ही मॉडेल्समध्ये 16 GB रॅम आणि 1 TB स्टोरेज ऑप्शन ही मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे ग्लोबल मार्केटमध्ये मिळतोय, भारतात मिळेल का हे अजून कन्फर्म नाही. डिझाईनच्या बाबतीत सॅमसंगने फ्लेक्स टायटेनियम टेक्नॉलॉजी आणली आहे. यामध्ये फोनच्या फ्लेक्झिबल ओलेड स्क्रीन खाली टायटेनियम अलॉयचा एक लेअर दिलाय, ज्यामुळे डिस्प्लेला जास्त सपोर्ट मिळतो आणि फोल्डिंग क्रीज कमी दिसते. फोनची उघडझाप करणं देखील जास्त स्मूथ होतं.
एक गोष्ट मात्र डिसअपॉइंटिंग आहे, की एवढं सगळं करून देखील Samsungने यात QI2 चार्जिंग सपोर्ट दिलेला नाहीये. यासाठी तुम्हाला मॅग्नेट असलेलं वेगळं कव्हर वापरावं लागणार हे फिक्स आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच फोन्समध्ये Android 17 आउट ऑफ द बॉक्स मिळतंय. सोबतच फोनमध्ये Googleचं Gemini इंटेलिजन्सवर आधारित टास्क ऑटोमेशन फीचर दिलंय, जे 40 पेक्षा जास्त ॲप्सना सपोर्ट करतं. सो तिकीट बुक करणं, फूड ऑर्डर करणं अशी कामं तुम्ही केवळ एका कमांडमध्ये करू शकता. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे Android 17 मध्ये iOS टू Android वायरलेस डेटा ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन दिलाय. त्यामुळे Appleकडून इकडे शिफ्ट होणं सोपं जाणार आहे. किमतीच्या बाबतीत म्हणाल तर ऑब्व्हियसली सगळ्या मॉडेल्सच्या किमती भरपूर वाढल्यात. Galaxy Z Fold 8 या मॉडेलची किंमत $1900 पासून सुरू होते. भारतात ही किंमत 1,55,000 ते 1,65,000 रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. फोल्ड 8 अल्ट्राचं म्हणाल तर याची किंमत $2100 पासून सुरू होते. भारतात हा फोन साधारणपणे $1.25 ते 2 लाखांच्या पुढे जाऊ शकतो. आणि सगळ्यात लहान Z Flip 8 ची किंमत $1200 आहे. भारतात ही किंमत 1,05,000 ते 1,15,000 च्या आसपास असू शकते. याचं प्री बुकिंग सुरू झालंय आणि 14 ऑगस्ट पासून विक्री सुरू होणार आहे. तुम्हाला हे सगळे फोन्स कसे वाटले आणि तुम्ही हा घेण्याचा विचार करताय का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.